प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले, द लीड इज 3 टाइम्स पिच, द लीड इज 3 टाइम्स पिच. प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 22. म्हणजे ट्रिपल स्टार्ट स्क्वेअर थ्रेडेड स्क्रू दिलाय, इज यूज टू राईज अ लोड ऑफ 50 किलो न्यूटन, लोड दिला 50 किलो न्यूटन. स्क्रू हॅज अ नॉमिनल म्हणजे त्याचा आउटर डायमीटर दिलाय 50 अँड पिच ऑफ, त्याचा पिच दिलाय 8. द हाईट इज 40 mm अँड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.12. पुढे काय म्हणले, फाइंड मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इंड्यूस्ड इन द स्क्रू अँड नट, ऑल्सो फाइंड द बेरिंग प्रेशर. म्हणजे सगळ्या स्ट्रेसेसच्या किमती आपल्याला डिटरमाइन करायला सांगितलं, सगळ्या स्ट्रेसेसच्या. ठीक आहे, मी जरा एक मुद्दा म्हणजे लिहितो. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला सांगा रे. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला, तोपर्यंत फॉर्म्युला सांगा. एरिया W डिवाइड बाय π/4 DC स्क्वेअर. ठीक आहे, मागे जातो. स्क्रू मधला सेंट्रल पोर्शन वरती ऍक्ट झालेला स्ट्रेस म्हणजे काय, W डिवाइड बाय एरिया काय ना π/4 DC स्क्वेअर. ठीक आहे, तसंच याच्यावरती तुम्ही टॉर्क अप्लाय करणार. टॉर्क म्हणजे ट्विस्टिंग मोमेंट, ट्विस्टिंग मोमेंट मुळे आलेला स्ट्रेस म्हणजे शियर स्ट्रेस. बघा, मी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डायरेक्ट डिटरमाइन करू शकतोय. W माहित आहे, DC माहित आहे. प्रॉब्लेम जावा, W माहित आहे, याच्यावरनं DC कसा काढायचा ते सांगतो. DC माहित आहे असं म्हणा, म्हणजे मला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस माहित आहे. पण शियर स्ट्रेस जर असेल, शियर स्ट्रेस त्यासाठी काय लागणार बघा या फॉर्म्युलामध्ये, T/J इज इक्वल टू τ/R. T म्हणजे काय, टॉर्क. म्हणजे मला याच्यावरती तुम्ही टॉर्क किती लावणार हे माहित असायला पाहिजे. याच्यासाठी टू कॅल्क्युलेट द शियर स्ट्रेस. म्हणजे या प्रॉब्लेम मधला टॉर्क तुम्हाला दिलाय का बघा, या प्रॉब्लेम मध्ये टॉर्क दिलाय का बघा, टॉर्क दिलेलं नाही. आता मला काय करायला पाहिजे, टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड पहिला डिटरमाइन करायला पाहिजे. म्हणून मी लिहितो टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड. कसा काढतो रे, आतापर्यंत भरपूर प्रॉब्लेम सोडवले आपण. टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड कसा काढतोय, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू रेडियस. फोर्सचा फॉर्म्युला, फोर्सचा फॉर्म्युला W tan phi plus alpha. हे मिळाल्याशिवाय, टॉर्क मिळाल्याशिवाय तुम्हाला शियर स्ट्रेस कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणजे मी आता काय करणार, टॉर्क डिटरमाइन करणार. म्हणजे अगोदर जे प्रॉब्लेम सोडवत होतो तो प्रॉब्लेम मी आता सोडवणार. ठीक आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा येतो टू डिटरमाइन द स्ट्रेसेस. पहिल्यांदा आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, टॉर्क. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो टू डिटरमाइन टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड. सगळ्यांना समजलं ना टॉर्क का कॅल्क्युलेट करायला, कारण की शियर स्ट्रेसच्या फॉर्म्युल्यामध्ये टॉर्क येणार आहे. आता टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड हे मला डिटरमाइन करायचं आहे. म्हणून मी खाली लिहितो फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड. टॉर्कच्या अगोदर मला फोर्स लागणार. आता फोर्स मी डिटरमाइन करणार आहे. फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आलाय, फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये काय आलाय, फाय आणि अल्फा. फाय म्हणजे फ्रिक्शन अँगल, अल्फा म्हणजे हेलिक्स अँगल. आता लिहितो फ्रिक्शन अँगल. सांगा फ्रिक्शन अँगल कसा काढणार, म्यू इज इक्वल टू tan phi. म्यू इज इक्वल टू टॅन. ठीक आहे, म्यू प्रॉब्लेम मध्ये दिलाय बघा 0.1 इज इक्वल टू टॅन फाय. सांगा फाय किती येते, म्यू इज इक्वल टू टॅन फाय. सॉल्व्ह केली की तुम्हाला फाय मिळेल 6.84. 6.84. हा फाय मिळाला, फाय. आता राहिला अल्फा. अल्फा म्हणजे काय रे, हेलिक्स. हेलिक्स अँगल. हेलिक्स अँगल कसा डिटरमाइन करणार, हेलिक्स अँगल एक थ्रेड ओपन करायचा, एक थ्रेड ओपन हा त्याचा काय येणार सर्कम्फरन्स, म्हणजे हा पायडियम. हे डिस्टन्स म्हणजे काय येणार लीड, आणि हा अँगल म्हणजे काय असणार अल्फा. तर टॅन अल्फा इज इक्वल टू लीड डिवाइड बाय पायडियम येणार. त्यासाठी मला काय माहिती असलं पाहिजे, मीन डायमीटर. मी मुद्दाम इथं कॅल्क्युलेट करतो मीन डायमीटर. मीन डायमीटर कसा कॅल्क्युलेट करणार बघा, मीन डायमीटर इज इक्वल काय फॉर्म्युला रे,
आउटर डायमीटर मायनस आउटर डायमीटर मायनस हाफ Half ऑफ pitch. पिच. आउटर डायमीटर किती आहे 50 मायनस हाफ ऑफ पिच आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलाय 8 म्हणजेच मीन डायमीटर इज इक्वल टू किती आला बघा 46. मीन डायमीटर किती आला 46. आता इथे येतो टॅन अल्फा इज इक्वल टू याचा टॅन घ्या टॅन अल्फा इज इक्वल टू झाला लीड डिवाइड बाय पायडीएम. लीड डिवाइड बाय पायडीएम. लीड प्रॉब्लेम मध्ये दिलंय काय सांगितले 3 टाइम्स पिच घ्या. सो 3 इंटू पिच 8 डिवाइड बाय पाय इंटू मीन डायमीटर किती आहे 46. सॉल्व करा 0.16. आणि इनवर्स आलं घ्या तुम्हाला अल्फा मिळते. ठीक 18. आहे? 1.18. 1.18 सर. नाही थांब 9.42 येते. बघा अजून एक कोणतर करून 9.42 येते. 9.42 बरोबर 8 न मल्टिप्लाय केलं नाही 9.42 आहे. 9.42 9.42 म्हणजे तुम्हाला काय मिळाला हेलिक्स अँगल. हा तुमचा फ्रिक्शन अँगल आला हा तुमचा हेलिक्स अँगल आला. ओके दोन्ही अँगल माहित झाले. आता मी काय करू शकतो डिटरमाइन एफ डिटरमाइन करू शकते. देअरफॉर एफ इज इक्वल टू डब्ल्यू टॅन पाय प्लस अल्फा म्हणजे फोर्स रिक्वायर्ड टू राइज द लोड. डब्ल्यू 50 into 10 raised to 3 tan phi friction angle 6.84 plus alpha helix angle 9.42 friction angle plus helix angle केला की force required to raise the load मिळेल. सांगा F किती येते 14.58 into 10 raised to 3. 14.58 इंटू 10 रेस टू 3 एवढा फोर्स लावायला लागणार तर लोड काय होणार राईज होणार. म्हणजे तुम्ही जर नट स्क्रू घेतला असेल इथं कॉलर आले का रे कॉलर आलेले नाही आहे त्यामुळे डायरेक्ट लोड लिहितो डब्ल्यू. हा तुमचा स्क्रू आहे तर तुम्हाला इथं फोर्स किती अप्लाय करायला पाहिजे इथं असं इथं टँजेन्शियल डायरेक्शनला फोर्स किती अप्लाय करायला पाहिजे 14.58 एवढा फोर्स अप्लाय केला की हा लोड काय होणार राईज होणार. लोड राईज होणार. पण हे लोड नको आहे मला पाहिजे काय टॉर्क स्क्रूवरचा टॉर्क पाहिजे ना टॉर्क रिक्वायर्ड टू राइज द लोड. सांगा टॉर्कचा फॉर्म्युला सांगा. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू रेडियस. फोर्स 14.58 इंटू 10 रेस टू 3 इंटू रेडियस म्हणजे डायमीटरचा हाफ. डायमीटर 46चा हाफ. सॉल्व केले की तुम्हाला टॉर्क मिळेल. सॉल्व केले की तुम्हाला टॉर्क मिळेल. तीनशे 335.34 into 10 raised to 3. 335.34 इंटू 10 रेस टू 3 उत्तर येणार न्यूटन एमएम. न्यूटन एमएम का कारण की मी रेडियस ही एमएम मध्ये लिहिला. आता जरा गंमत बघा या प्रॉब्लेम मध्ये. या प्रॉब्लेम मध्ये कॉलर आली का रे कॉलर नाही कॉलर आली नाही म्हणून फक्त टॉर्क रिक्वायर्ड टू राइज द लोड आलाय. समजा कॉलर आली असती तर ते म्युड्याशाला असतं ते मग ते तर इथे कॉलर असती तर ह्या टॉर्क मध्ये अजून एक टॉर्क ऍड करायला लागला असता. कोणता टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम द फ्रिक्शन ऑफ कॉलर. ओव्हरकम द फ्रिक्शन हा बरोबर ते याच्यामध्ये काय करायला लागणार ऍड करायला लागणार. पण इथं कॉलर आलेली नाही त्यामुळे तो टॉर्क मी इथं घेतलेला नाही. समजलं. आता टॉर्क मिळाला. आता इथनं पुढे आपण स्ट्रेसेस मध्ये जायचं. आता मी इथं लिहितो स्ट्रेसेस. स्ट्रेसेस ऑन नट अँड स्क्रू म्हणजे इथनं पुढे माझा तो स्ट्रेसेसचा प्रॉब्लेम स्टार्ट झाला. पहिला मी लिहिले स्ट्रेसेस ऑन नट अँड स्क्रू. त्यातलं पहिला मागे जातो. त्यातलं पहिल्यांदा काय शोध्या फक्त स्क्रू मधला. फक्त स्क्रू मधला पहिला कुठला येणार कॉम्प्रेशनचा आणि दुसरा कुठला येणार टॉर्क लावल्यामुळे ट्विस्टिंग शिअर.
कॉम्प्रेशनचा आणि ट्विस्टिंग शिअरचा दोन येणार. ठीक आहे. मग मी पहिल्यांदा लिहितो. पहिलं स्ट्रेसेस इन स्क्रू. पहिला मी काय घेणार? पहिला स्क्रू घेणार. स्क्रू मधला पहिला कुठला येणार? सेंट्रल पोर्शन ऑफ स्क्रू is subjected to compression. Central portion is subjected to compression. So sigma c is equal to फॉर्म्युला काय? फोर्स. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं नाही, डायरेक्ट लिहायची इथं. फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स डिवाइड बाय एरिया. लक्ष द्या. फोर्स किती ऍक्ट झालाय त्यासाठी ही नेहमी फिगर तुमच्या इथं पाहिजे. फोर्स किती ऍक्ट झालाय? W डिवाइड बाय एरिया. सेंट्रल पोर्शनचा एरिया पाहिजे, फक्त सेंट्रल पोर्शन. सेंट्रल पोर्शनचा डायमीटर किती आहे? DC. एरिया पाय बाय 4 DC चा स्क्वेअर. पण प्रॉब्लेम मध्ये बघा, DC कुठे दिलाय का जरा बघा. नाही दिलेला, तुम्ही काढतो म्हणलेला. नाही. आता काय करायचं सांगतो, लक्ष द्या. इथंच मी मुद्दाम खाली लिहितो. मीन डायमीटर लिहिले की नाही, इथे लिहितो. डायमीटर कोअर डायमीटर. मीन डायमीटर आणि कोअर डायमीटर. मीन डायमीटर मधनं हाफ ऑफ पिच मायनस करायचा. मीन डायमीटर मधनं हाफ ऑफ पिच मायनस करायचा, कोअर डायमीटर मिळतो. किंवा आउटर डायमीटर मधनं पूर्ण पिच मायनस करायचा. आउटर डायमीटर वरनं पूर्ण पिच मायनस करा, किंवा मीन डायमीटर मधनं हाफ ऑफ पिच मायनस करा. मी लिहितो कोअर डायमीटर इज इक्वल टू, दोन्ही फॉर्म्युले लिहितो. आउटर डायमीटर मायनस हाफ ऑफ पिच, आउटर डायमीटर मायनस पिच, पूर्ण पिच. और इथं पुढेच लिहितो मी, और मीन डायमीटर मायनस हाफ ऑफ पिच. मुद्दाम लिहून ठेवले इथे मी. आउटर डायमीटर मायनस पिच डायमीटर मधनं हाफ ऑफ पिच मायनस करा. कुठलं पण एक करा, तुम्हाला तेच उत्तर मिळेल. 42. सो 50 मायनस 8 इज इक्वल टू 42. हा म्हणजे तुमचा कोअर डायमीटर आहे. मीन डायमीटर मधनं हाफ ऑफ पिच किंवा आउटर डायमीटर मधनं पूर्ण पिच मायनस करा, कोअर डायमीटर मिळेल. किमती पुढे करतो. W 50 किलो न्यूटन इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय बाय 4 DC 42 चा स्क्वेअर. सॉल्व्ह करा, तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मिळेल. सॉल्व्ह करा, तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मिळेल. 42 आहे ना मध्ये 36.08. सगळ्यांचं असं झालंय का बघा, एकदा चेक करा. हा 4 वर घ्यायचा. 4 इंटू 50 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय इंटू 42 चा स्क्वेअर. बरोबर. आले सगळ्यांचे हेच आन्सर आले. चलो, मला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मिळाला. आता कॉम्प्रेसिव्ह बरोबर अजून तिथं आपण टॉर्क अप्लाय केल्यामुळे, इथे टॉर्क अप्लायमुळे सब्जेक्टेड टू काय असणार? हा ट्विस्ट, म्हणजे ट्विस्टिंग शिअर. सेंट्रल पोर्शन ऑफ स्क्रू इज सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग शिअर. ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला काय येणार आहे? T/J इज इक्वल टू टाऊ बाय R. T म्हणजे टॉर्क. टॉर्क टॉर्क येत आहे 335.34 इंटू 10⁻³ डिवाइड बाय J पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया पाय बाय 32 D⁻⁴ इज इक्वल टू शिअर स्ट्रेस डिवाइड बाय रेडियस म्हणजे D/2. पण लक्ष द्या रे, पण हा डायमीटर कुठला यायला पाहिजे? इथं बघा, सेंट्रल पोर्शन आहे ना, सेंट्रल पोर्शनचा डायमीटर काय? DC. त्यामुळे इथं DC इथं पण येणार DC. आता जरा मी किमती लिहितो, जरा लक्ष द्या. या 2 ला हे कॅन्सल होईल, इथं 16 येईल. या DC ला एक कॅन्सल होऊन इथं D³ येईल. DC ला कॅन्सल होऊन एक D³ येईल. म्हणजेच टाऊ इज इक्वल टू काय आलं बघा, 335.34 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय हा डिवाइड बाय 16 इंटू DC⁻³ DC किती आहे? 42. 40 चा क्यूब, 42 चा क्यूब. सॉल्व्ह करा, तुम्हाला शिअर मिळेल. सॉल्व्ह करा, तुम्हाला शिअर मिळेल.
या डीसी ला एक डीसी कॅन्सल केला, या 2 ला हे कॅन्सल केलं, इथं राहिलं 4. तेवीस पण 0.5. 23.05. 23.05 न्यूटन पर mm². आता हे दोन्ही पण सेंट्रल पोर्शन मध्ये आहे, ठीक आहे. त्यामुळे काय करूया आता आपण याला प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी वापरूया. येतो बाय प्रिन्सिपल शियर स्ट्रेस थेरी. शियर स्ट्रेस इन म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेस इन शियर स्ट्रेस इन स्क्रू इज इक्वल टू रूट सिग्मा बाय 2 चा स्क्वेअर प्लस टाऊ चा स्क्वेअर. सिग्मा सी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस 36.08 36.08 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर प्लस टाऊ म्हणजे शियर स्ट्रेसचा स्क्वेअर. शियर स्ट्रेस 23.05. सॉल्व करा, तुम्हाला टाऊ मॅक्स मिळेल, मॅक्सिमम शियर स्ट्रेस. जसं दाखव एक मिनिट. 29.27. बा चेक करा सर, कोणते चेक करा सांगा की. तू सांगितलंस म्हटलं बरोबरच असणार रे. नाही चुकतेच सगळं ते. चुकलंय काय? करत जाऊ नका द्या. 29.27 ते बरोबर आहे सर. बरोबर आहे ना? ओके चल. आता हा माझा सेंट्रल पोर्शन स्क्रू मधला स्ट्रेसेस झाला ना. आता परत जातो मागे. सेंट्रल पोर्शन ऑफ स्क्रू झाल्यानंतर आपण काय करतोय, या लोडमुळं इथं जर शियर झालं तर, म्हणजे हा थ्रेडेड पोर्शन जर शियर झाला तर बघायचं. मग शियर साठीचा फॉर्म्युला काय बघा, शियर स्ट्रेस इन स्क्रू शियर थ्रेड ऑफ स्क्रू सब्जेक्टेड टू शियर. त्यासाठी एरिया बघा, हा बाहेरचा एरिया घ्यायला लागतो, बाहेरचा एरिया सर्कम्फरन्स इंटू थिकनेस, सर्कम्फरन्स इंटू थिकनेस. आणि असे किती असणार, 2, 3, 4 काय तर कॉन्टॅक्ट मध्ये असणार की नाही, जे इंटू झेड. ठीक आहे. आता मी पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो, मग पुढे जाऊया. मी लिहितो थ्रेड ऑफ स्क्रू subjected to shear stress, subjected to shear stress. So बघा जरा फॉर्म्युला बघा, टाऊ इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. मुद्दा म्हणून मी दाखवतो इथं. एरिया येताना कसा येणार बघा, हा बाहेरचा जो पोर्शन आहे तो एरिया यायला पाहिजे, बाहेरचा पोर्शनचा एरिया. ही थिकनेस असते टी. ओके. मग फोर्स तुम्ही वरती लावलेला फोर्स W डिवाइड बाय एरिया सर्कम्फरन्स पाय DC इंटू त्याची लेंथ म्हणजे थिकनेस T इंटू असे थ्रेड किती कॉन्टॅक्ट मध्ये असणार इंटू झेड. झेड. आता यातलं तुम्हाला काय माहित आहे काय माहित नाही ते पुट करा. W किती लागा प्रॉब्लेम मध्ये 50 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय इंटू DC. मगाशी शोधला आपण 42 आला होता. 42 पण दिला. त्यानंतर Thickness पण दिल्या. थिकनेस दिल्या का रे? दिलेली वाटतं. नाही दिलेली. थिकनेस दिल्या का प्रॉब्लेम मध्ये? नाही दिलेली, नाही दिली. हाईट दिल्या ती हाईट 40 दिल्या. एक मिनिट हाईट बघा. दिले सर, हाईट. फक्त हाईटच दिल्या काय? होय. हाईट दिले. दिलेली विसरले वाटतं बहुतेक. नाही हाईट दिले. एक मिनिट थांबा. एक कुठली तर किंमत त्यांनी मला द्यायला पाहिजे. एक मिनिट. इसलिए बोलूया मग. बघा हे हाईट आहे, हे पिच आहे. इथून इथपर्यंत किती थ्रेड कॉन्टॅक्ट मध्ये, किती थ्रेड आले इथून इथपर्यंत? 2. एकच आला. एकच कॉन्टॅक्ट. एकच. म्हणजे एक पिच आला की एक थ्रेड येतोय. आता इथनं इथं जावा, पिच किती झाले? 2. थ्रेड किती आले? 2. काय करायचं, हाईटला पिच न डिवाइड केलं की किती थ्रेड आहेत ते मिळते.
हाईटला पिचने डिवाइड केल्याने किती थ्रेड कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते मिळते. कळलं काय? सो मी इथं लिहितो नंबर ऑफ थ्रेड इन कॉन्टॅक्ट झेड इज इक्वल टू काय हाईट डिवाइड बाय काय करायचं पिच. पिच हाईट डिवाइड बाय पिच. सो झेड इज इक्वल टू हाईट किती आहे 40 आहे वाटतं. 40 आणि पिच किती आहे 8 8 काय 12 8 8 8 दिले सर. तुम्हाला पाच. झेड मिळते. 5 येते. किती आहे 5. अहो सर खरं मग टी काय असू दे की राहू दे की 5. मग झेडची किंमत इथं पुट करतो. इथं टी माहित नाही तसाच ठेवतो आणि झेडची किंमत 5 टाकतो. इथं मला त्यानं टी दिलेलाच नाही या प्रॉब्लेम मध्ये. टी दिलेलाच नाही आहे ठीक आहे. त्यामुळे मी टी तसाच ठेवला. तो शिअर स्ट्रेसची किंमत इन टर्म्स ऑफ टी करायची. त्यानं टी दिलेलाच नाही आहे. पण मला झेड माहित होतं काढता येत होता. मी झेड कॅल्क्युलेट केला. त्यानं पण आन्सर टी इन टर्म्स ऑफ टी काढले. सॉल्व्ह करा तुम्हाला आन्सर इन टर्म्स ऑफ टी मिळेल. हा टी तसाच ठेवायचा. बाकीचं 75.78 किती 75.78 टी 75.78 डिवाइड बाय टी येणार. हा डिवाइड बाय डिवाइड कसं काय हा डिवाइड बाय न्यूटन पर एम स्क्वेअर. समजलं? झेड कसं काढायचं ते हाईट डिवाइड बाय पिच वरनं कळते. टी दिलेलाच नाही त्यामध्ये इन टर्म्स ऑफ टी आले. प्रॉब्लेम मध्ये टी दिला असता तर मी पुट केला असता. ओके. आता हा शिअर स्ट्रेस सब्जेक्टेड टू काय थ्रेड आहे ऑन द थ्रेड ऑफ स्क्रू. सिमिलरली thread of nut subjected to shear stress tau is equal to फॉर्म्युला हाच येणार फक्त डीसीच्या ऐवजी काय येणार होतं डीओ डब्ल्यू डिवाइड बाय पाय डीओ टी इंटू झेड. डब्ल्यू 50 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय आउटर डायमीटर आहे 50 इंटू टी माहित नाही झेड आहे 5. सॉल्व्ह करा तुम्हाला 63.66 टाऊ मिळेल इन टर्म्स ऑफ किती 63.66 63.66. आता तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं की नाही ही दोन उत्तरे विचारलेलीच नाहीत ऍक्च्युली. शिअर स्ट्रेस इन थ्रेड विचारलेलंच नाहीये त्यामुळे त्यानं टी दिलेला नाही. त्यानं काय म्हटलेलं मॅक्सिमम शिअर स्ट्रेस विचारलेला तो शोधला आणि त्यानंतर विचारलं त्यानं बेरिंग प्रेशर. लास्ट किंमत लिहितो बेरिंग प्रेशर. बेरिंग प्रेशर. तर मागे या बेरिंग प्रेशरचा फॉर्म्युला बघा. या सरफेस वरती जे काही फोर्स ऍक्ट होणार त्याच्यामुळे जे काही प्रेशर जनरेट होईल त्याला म्हणते आपण बेरिंग प्रेशर. फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स डब्ल्यू एरिया पाय बाय 4. हे बघा दोन याला सर्कल आहेत आउटर डायमीटर मायनस इनर डायमीटर असे किती कॉन्टॅक्ट मध्ये आहेत झेड. ठीक आहे. त्यामुळे बेरिंग प्रेशर एस बी इज इक्वल टू डब्ल्यू फोर्स डिवाइड बाय एरिया पाय बाय 4 आउटर डायमीटर स्क्वेअर मायनस इनर डायमीटर स्क्वेअर हा एकाचा झाला इंटू किती थ्रेड कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे झेड. सगळ्या किमती माहित आहेत 50 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय बाय 4 आउटर डायमीटर आहे 50 इनर डायमीटर आहे 42 कोर इंटू झेड नंबर ऑफ थ्रेड आहेत 5. सॉल्व्ह करा तुम्हाला एसबी मिळेल 17.29 17.29 17.29 न्यूटन पर एम स्क्वेअर. आता तुमच्या लक्षात आलं असेल जर स्ट्रेसेसचा प्रॉब्लेम जर पडला तर सॉल्व्ह करायला तसा तो लय मोठा असतो. मी एकदा सांगतो परत मग तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. जर परत व्हिडिओ बंद पडला तर याच आयडीला जॉईन करा. बघा मला काय होतं दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी फ्रिक्शन अँगल हेलिक्स अँगल नेहमीच्या मेथडने काढला. म्यू इज इक्वल टू tan पाय tan अल्फा इज इक्वल टू लीड डिवाइड बाय पाय डीएम. त्यावरनं फोर्स रिक्वायर्ड टू राईज द लोड काढला. फोर्स वरनं टॉर्क काढला. टॉर्क काढल्याशिवाय मला स्ट्रेसेस काढता येत नव्हते त्यामुळे टॉर्क फोर्स इंटू रेडियस. कॉलर दिलेली नाही त्यामुळे कॉलर घेतली नाही. त्यानंतर पहिला नट अँड स्क्रू मधला मी स्ट्रेसेस इन स्क्रू घेतला सेंट्रल पोर्शनला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस फोर्स डिवाइड बाय एरिया येणार 4 डायमीटरचा किंमत काय. सेंट्रल पोर्शन इज सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग शिअर म्हणजे टी बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर टॉर्शनचा फॉर्म्युला वापरला. जे पाय बाय 32 DC⁻⁴ आर DC बाय 2 कॅन्सल केलं टाऊ मिळालं. या दोघांना एकत्र केलं. या दोघांना एकत्र करण्यासाठी प्रिन्सिपल शिअर स्ट्रेस थिअरी वापरली. टाऊ मॅक्स इज इक्वल टू रूट सिग्मा c/2 चा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर. किमती पुट केल्या टाऊ मॅक्स मिळाला म्हणजे मॅक्सिमम शिअर स्ट्रेस.
ऍक्च्युली हे आन्सरच विचारलेलं नाही आहे, पण मी ते पण काढले. शिअर स्ट्रेस ऍट थ्रेड ऑफ स्क्रू अँड नट. स्क्रू आणि नटचा मी शिअर स्ट्रेस काढला, म्हणजे एकदम जास्त फोर्स लागला तर ह्या सरफेसवरती कट होईल. फोर्स डिवाइड बाय एरिया. एरिया कसा बघा, सर्कम्फरन्स इंटू थिकनेस. सर्कम्फरन्स इंटू थिकनेस इंटू नंबर ऑफ थ्रेड्स. मतलब नंबर ऑफ थ्रेड इन कॉन्टॅक्ट कसं काढला, हाईट डिवाइड बाय पिच. ते तुम्हाला मी तर दाखवलं. हाईट डिवाइड बाय पिच का केलं, कारण की हे एक पिच, हे दोन पिच, एक 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 थ्रेड येत जाते. हाईट डिवाइड बाय पिच केली की तुम्हाला काय मिळणार बघा, नंबर ऑफ थ्रेड. ती किंमत टाकली, इन टर्म्स ऑफ टी उत्तर काढलं. डीसी ला फक्त डीओ न रिप्लेस केलं, तुम्हाला शिअर स्ट्रेस मिळाला हा नटवरचा. त्यानंतर बेअरिंग प्रेशर विचारलेलं. बेअरिंग प्रेशर म्हणजे त्या सरफेस वरती ऍक्ट करेल प्रेशर. फोर्स डिवाइड बाय एरिया काढला. 5/4 आउटर डायमीटर मायनस इनर डायमीटर इंटू अशी किती एरिया येणार, जेवढे थ्रेड कॉन्टॅक्ट मध्ये तेवढे एरिया येणार, इंटू झेड. किमती टाकल्या बेअरिंग प्रेशर. ठीक आहे. आता बघा तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. ऍक्च्युअल प्रॉब्लेम